मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा पुकारलाय। आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। यासाठी अंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे। यासाठीचा मार्ग मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलाय। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकलंय। मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण कसं करायचं याबाबत अखेर मार्ग ठरलाय। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करतील। अंतरवाली सराटी, अहमदनगर आणि पुणे मार्गे पायी दिंडी मुंबईला धडकणार आहे। अंतरवाली ते मुंबई हा मार्ग नेमका कसा असेल ते पाहूया। जालना जिल्हा 20 जानेवारीला अंतरवालीतून दौरा सुरू होणार। बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगे, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी। अहमदनगर जिल्हा पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव। पुणे जिल्हा सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, चंदननगर। पुणे मुंबई एक्सप्रेस वे मार्गे लोणावळा। मुंबई पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान या मार्गे ही पायी दिंडी जाणार आहे। नियोजनाचं PDF कार्यकर्त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे अंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे अंतरवालीकडे यावं। आपण पुढं पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा, तिकडचा, कोकणच्या पट्ट्यातले, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढं पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं। आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय। जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे। वाहन उभा करायचे, त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवण करायचे, जेवण झाले की परत निघाले। जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा, म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बंद सगळं। उघडलं, पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघडलं, बाहेर आलो, चालायला लागलो। आपल्या तुकडीतच आपले वाहन ठेवा। राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहे। ट्रॅक्टरसह छोट्या मोठ्या वाहनांच्याद्वारे मार्गक्रमण करण्यात येणार आहे। अशा परिस्थितीत ठिकठिकाणी गर्दी सुद्धा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगेंनी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या। एक आचारसंहिता लागू करण्यात येईल आणि त्याच्या पुढे कोणीच जायचं नाही। शांततेत दिंडी असेल। फोटो काढण्यासाठी गर्दी करू नये। मुंबईला जाण्यासाठी तुकड्या करण्यात येणार। प्रत्येक गाडीत 2 समन्वयक असणार। दिंडी ज्या गावातून जाणार त्या परिसरातील नागरिकांनी तेथून पुढचा प्रवास एकत्र करायचा। जिथून दिंडी जाणार तिथल्या लोकांनी मुंबईला जाणाऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे। गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना होईल तेवढी मदत करायची आहे। जे वाहन सोबत असणार आहे त्याला घरासारखं बनवायचं आहे। ऊसतोड करायला चाललो असं समजून सर्व संसार सोबत घ्यायचा आहे। मोर्चासाठी कोणाकडूनही पैसे घ्यायचे नाहीयेत किंवा मागायचे नाहीयेत। दिंडीत कोणीही व्यसन करणार नाही यावरती लक्ष ठेवायचं आहे। आपल्या गोष्टी आपण काय जिथं आपल्याला वाटतं तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याची व्यवस्था करायच्यात। आपण आपल्या शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी। आपल्या वस्तीनं सज्ज राहा, कारण कपडे पण राहू द्या, पांघरायला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत। तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे। कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या, गोळ्या खायच्या कान मुंबईला चालायचं, आता मागं पुढं बघायचंच नाही कोणी। गावात वर्गणी करा, जो खर्च येतोय तो काढा, किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या। जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या। हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय। याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या
रॅलीच्या पायदिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका, दिलं तर ते माघारी घ्या. एकीकडे मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याची मार्गाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालाय. डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथे उपोषणस्थळी पोहोचले. पुढील आंदोलन सगळं नियोजन आता या अंतरवाली सराटीतूनच केलं जाणार आहे. जरांगे पाटील यांनी जे मोठं एक लढा उभा केलेला आहे, खरं तो अतिशय अभिनंदनास्पद आहे. त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका नाही. ती 1 मॅन आर्मी त्यांची त्या ठिकाणी आहे. समाज एवढा मोठा त्यांनी पाठीशी उभा केलेला आहे, त्याचं खरं कौतुकच केलं पाहिजे, अभिनंदनच केलं पाहिजे. पण मी तुम्हाला वारंवार हेही सांगतोय की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही. शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि मराठा समाजाला नुसतं कुणबी नाही तर सर्वांनाच या संदर्भामध्ये. मनोज जरांगे पाटलांनी एकट्याच्या बळावरती आरक्षणाचा लढा सुरू केला. आपल्या लढाऊ बाण्यामुळे राज्यभरातील मराठा बांधव जोडले. मराठा आरक्षणासाठी लढा उभारून थांबले नाहीत, तर तो तडीस कसा न्यायचा हा धडा घालून दिलाय. पण जालन्यात आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर मात्र हे उपोषण घराघरात पोहोचलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणाऱ्या नव्या चेहऱ्याची राज्यासह देशाला ओळख झाली. आता हाच चेहरा जेव्हा मुंबईत एल्गार करेल तेव्हा त्याचं नाव जगभरात पोहोचेल हे मात्र नक्की. सचिन जिरेसह सूरज बुरावके, पुढारी न्यूज.